नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आंब्या बहारचं नियोजन कसं करायचं त्याविषयी माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी आपण नवीन जर असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साईडचं बटन दाबून तुम्ही जे काही नवीन नोटिफिकेशन येणार तेच अपडेट तुम्हाला मिळणार. तर मित्रांनो, आपण जर हा बगीचा बघित असाल तर या बगीच्यामध्ये तुम्हाला जे बोर्डो पेस्ट आहे ते बोर्डो पेस्ट लावलेलं दिसत असेल. तर हे आत्ताच जवळपास आम्ही 1 जानेवारीच्या दरम्यान हे बोर्डो पेस्ट लावलेलं आहे. सोबतच या ठिकाणी जे बेसल डोस आहे खताचा, रासायनिक खताचा, सोबतच जैविक खतसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर जैविक खताचा डोससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तर खतामध्ये आम्ही DAP सोबतच म्युरेट ऑफ पोटॅश, त्यानंतर 10-26-26 आणि एक निंबोळी अर्क म्हणजे निंबोळी पेंट, त्याच्यानंतर जे आपल्याजवळ मायक्रोन्यूट्रिएंट असते ते मायक्रोन्यूट्रिएंटची किटसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये झिंक, बोरॉन, कॅल्शियम, अशा काही मॅग्नेशियम, तर हे मायक्रोन्यूट्रिएंटचे त्या 23 किलोची बॅग होती, त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट होते. तर हे सगळं बेसल डोस या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. आणि पाणी जर बघितलं तर आम्ही पाणी इथे पटपाणी जे म्हणते ते पटपाणी सोडलेलं आहे. तर पटपाणी 6 जानेवारीला लावलेलं आहे. पटपाणी जवळपास आज 14 मीन्स 8 दिवस झालेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला झाडावरती जर बघितलं तर फूट सुरू झालेली आहेत. आपण सुद्धा बघू शकता की या ठिकाणी लहान लहान जे आपण फ्लावरिंग स्टेजच्या आधीची जी स्टेज असते, तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील की या ठिकाणी कळ्या ज्या आलेल्या आहेत त्या कळ्या थोड्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत, म्हणजे सुरुवात झालेली आहेत. प्रत्येक झाडावरती आपल्याला कळ्या दिसत आहेत. तर शक्यतो या ठिकाणी आपण बघू शकता की बगीचाला जर व्यवस्थित ताण बसला तर फ्लावरिंग जी आहेत ती आपल्याला चांगल्या प्रकारे दिसणार. शास्त्रीय शिफारसीनुसार पाणी दिल्यानंतर जवळपास आपल्याला 21 दिवसानंतर अख्खा जो बाग जी आहे ती अख्खी आपल्याला फुलांनी बहरलेली दिसणारच. तत्पूर्वी आपण बघू शकतो की काही कारणास्तव किंवा जमिनीच्या ओलावानुसार या ठिकाणी फ्लावरिंग जे आहेत, कळी जी आहेत ती कळी बाहेर काढलेली आहेत झाडांनी. आणि आशा करत आहे की यावर्षीसुद्धा जे उत्पन्न आहे ते मागल्या वर्षीपेक्षा चांगलंच असणार. या ठिकाणी आम्ही बोर्डो पेस्ट जो आहे तो व्यवस्थितपणे या ठिकाणी लावलेला आहे. बघू शकता तुम्ही झाडाच्या बेसमेंटपासून, बुंद्यापासून तर जवळपास ब्रँचेसपर्यंत खूप दूरपर्यंत आपण या ठिकाणी चुना मोरचून त्यामध्ये आम्ही सल्फरसुद्धा टाकला आहे आणि एक कीटकनाशकसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर बोर्डो पेस्ट सगळ्यांनाच बनवता येतं. साधारणतः आम्ही 2 किलो चुन्यासाठी 1 किलो बोर्डो पेस्ट वापरतो. पण शास्त्रज्ञांच्या किंवा जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत कृषी विद्यापीठांचे, त्यांच्यातर्फे 1 किलो चुना आणि 1 किलो मोरचून अशी शिफारस केलेली आहे. आपण जो pH पेपर असतो त्या pH पेपरने त्याची एक टेस्ट करू शकतो की जे सोल्युशन किंवा जे द्रावण बनवलं आहे ते द्रावण चा जो pH आहे तो 7 आहे की नाही आहे. तर किंवा शेतामध्ये विळा असतील किंवा आरी असतील, लोखंडी जे काही असतील, ते जर द्रावणामध्ये बुडवलं आणि त्यावरती जर थोडासा असा जंगलेला कलर जो असतो तो जर नाही आला तर आपण म्हणू की pH जो आहे तो त्या द्रावणाचा व्यवस्थित आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी बाग आहे ही बाग मोसंबीची खूप छान प्रकारे आम्ही मशागतसुद्धा केलेली आहे. मशागत केली, बाग एकदम स्वच्छ
करून घेतलेली आहेत. आणि वरती जी बाग आहेत हे पाणी, इथलं पाण्याचं ओलीत जे आहे ते संपलेलं आहे. वरच्या बागेमध्ये सुद्धा आता आम्ही पाणी लावलेलं आहे. कालपासून तिथे सुरुवात झाली आहे. जवळपास 295 नियर अबाउट 300 जी आहेत ती मोसंबीची झाडं आहेत. आणि यावरती काही जो आपण म्हणू शकतो याचा मृगबहाराचा जो मोसंबी होती ती आम्ही तोडलेली आहेत. काही प्रमाणात इथे दिसत आहेत. तर ही मृगबहाराची मोसंबी आम्ही कालच पूर्ण काढून टाकली आहेत. जी चुकीने राहिली आहेत ती आहे झाडावरती. तर या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता, हे मृगबहाराची मोसंबी आहे. जवळपास 3 क्विंटल असतील हा माल. तर याला काही भाव नसते. आमच्या इकडे 10-12 रुपये किलो ही मोसंबी घेते. ही झाडाला होती, तोडून ठेवली. ही आमची वरची बाग आहे. इथे आता कालपासून ओलीत सुरू झाला आहे. बघू शकता तुम्ही, पाणी लावलं आहे. पाट्यानं पाणी येत आहे इकडे. तर शेतकरी बंधूंनो, जर बगीच्याचं व्यवस्थित व्यवस्थापन झालं, आमची जे काढणी झाली म्हणजे हार्वेस्टिंग झाली आंब्या बहाराची, ती जवळपास नोव्हेंबर महिन्यात झाली. त्यानंतर आम्ही झाडावरती लगेच फवारणी केली. जी बुरशीनाशक फवारणी आहेत ती. त्याच्यामध्ये बुरशीनाशक म्हणजे ब्लू कॉपर घेतलं, नंतर 05234 टाकलं आणि काही इन्सेक्टिसाईडसुद्धा टाकलेत. तर ती फवारणी झाली. त्यानंतर लगेचच आम्ही या ठिकाणी रोटावेटर केलं आणि जमीन चांगली जवळपास तोड झाल्यानंतर आम्ही एक पाणीसुद्धा दिलं. आणि नंतर 1 ते 1.5 महिन्यासाठी जवळपास आम्ही ही बाग तानावर सोडली. तर 6 जानेवारीला बागेला आम्ही पाणी सोडलं. तर जी बाग आहे ती आम्ही तानावर सोडली होती 20 नोव्हेंबरला. तर 20 ते 10 दिवस, डिसेंबर पूर्ण महिना आणि हा, तर जवळपास 1.5 महिना जो ताण आहे तो या बागेला बसलेला आहे. इकडे पाणी यायचं आहे, तिकडे पाणी झालं आहे. तरी पण या ठिकाणी हे जो आपण डेरी म्हणतो ती डेरी काढत आहेत. आणि याच्यावरती आपल्याला जी कळी आहेत ती कळीसुद्धा दिसत आहेत. म्हणजे आशा करत आहे की नक्कीच ही बाग चांगल्या प्रकारे इथे फुटणार. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हीसुद्धा व्यवस्थित प्रकारे बागेचं नियोजन करा. जर व्यवस्थित नियोजन झालं तर आपली बाग जी आहे ती नक्कीच आपल्याला भरघोस उत्पन्न दिल्याशिवाय राहणार नाही. मोसंबी हे असं पीक आहे की ज्याच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहेत, जर भाव राहिला तर. यावर्षी बऱ्यापैकी भाव होता, 30 ते 35 रुपये किलो. म्हणजे 30 ते 35 हजार रुपये टन यावर्षी मोसंबीचा भाव होता. शेवटी तर 50,000 रुपये टन मोसंबी विकल्या गेली काही शेतकऱ्यांची. तर अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही जे पाणी लावतो ते स्प्रिंकलरच्या पाईपाला बारीक बारीक छिद्र केले आणि त्या छिद्राच्या साह्याने जे पाणी आहेत ते पाणी आम्ही देत असतो. तुम्ही बघू शकत असाल की या ठिकाणी पाणी जे आहेत ते पाणी कशा प्रकारे देत आहेत. कोणी ड्रीप इरिगेशन असेल तर ड्रीप इरिगेशनच्या साह्याने सुद्धा देते. आणि खत जे आहेत ते खत आम्ही इथे रिंग करून या ठिकाणी व्यवस्थित बेसल डोस दिलेला आहे. शेणखत जे आहे ते शेणखत आम्हाला मिळालं नाही, त्याच्यामुळं आम्ही निंबोळी पेंडसुद्धा या ठिकाणी टाकलेली आहेत. प्रत्येक झाडाला अर्धा किलो निंबोळी पेंड आलेला आहे. त्याच्यानंतर DAP सुद्धा जवळपास 250 ग्राम ते 300 ग्राम आलेला आहे. त्याच्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅशसुद्धा 150 ग्राम आलेला आहे. त्यानंतर सोबतच आम्ही जे 10-26-26 टाकलं आहे ते सुद्धा जवळपास 250 ग्राम आलेलं आहे. तर असं 1.5 किलोच्या जवळपास प्रत्येक झाडाला आम्ही या ठिकाणी खत दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता की इथे पाणी जे आहे ते पाणी आम्ही लावलेलं आहे. स्प्रिंकलरच्या पाईपला जे होल आहे ते होल करून व्यवस्थित प्रकारे लाईनचा जो टाईम आहे तो आज सकाळी 5 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत आणि उद्यापासून हा शेड्यूल सुरू होणार.
आज जी लाईन आली आहे ती 1 वाजतापासून तर रात्रीच्या 9पर्यंत राहणार आणि उद्याला सकाळीच 5ला येणार, तर 5 पासून 1 पर्यंत लाईन सुरू राहणार. म्हणजे 1 हप्ता नंतर परत शेड्यूल चेंज होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी पाणी जे आहे ते पाणी तुम्ही बघत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आशा करतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.